सोलापूर रिपब्लिकन सेनेची सोलापूर लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बैठक आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सुशील कुमार सूर्यवंशी साहेब, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत भालेराव साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सय्यद युसुफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडली। या बैठकीत सोलापूर लोकसभा व जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रम, संघटन विस्तार, पक्षशिस्त आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। संघटना अधिक मजबूत, शिस्तबद्ध आणि आक्रमक करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। यावेळी पंढरपूर तालुका तसेच माढा लोकसभा येथील यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व निवडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशील कुमार सूर्यवंशी साहेब यांनी रद्द करून नव्याने पदाधिकारी निवडी जाहीर केल्या। माढा लोकसभा महिला अध्यक्ष आशाताई रिकिबे, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन जाधव, सोलापूर शहर युवक अध्यक्ष सुबोध सोनकांबळे, सोलापूर शहर महिला अध्यक्ष राधाबाई गायकवाड, सोलापूर शहर महासचिव इम्रान भाई बागवान, सोलापूर लोकसभा जिल्हा सचिव विश्वास गायकवाड, मोहोळ तालुकाध्यक्ष पांडुरंग दावणे, माढा लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष कुंडलिक साठे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संतोष फडतरे, दक्षिण सोलापूर युवा अध्यक्ष वैभव गायकवाड, दक्षिण सोलापूर युवा महासचिव शंकर भडकुंबे, करमाळा तालुकाध्यक्ष प्रवीण ओहाड, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मसलखांब, अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष गणेश भालेराव, नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशील कुमार सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन करून संघटनेच्या विस्तारासाठी शुभेच्छा दिल्या। पद हा सन्मान नसून जबाबदारी आहे, या भावनेतून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या विचारधारेसाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित सरवदे, शहराध्यक्ष शरणू अण्णा हजारे, जिल्हा संघटक सिद्धार्थ कांबळे साहेब, शहर उपाध्यक्ष किरण जौंजट, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महबूब शेख, शहर सचिव विकी बनसोडे, अल्पसंख्याक युवक शहराध्यक्ष मतीन भाई सातखेड, गणेश उपासे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। प्राध्यापक संदीप क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले। तुम्ही माणूस म्हणून बघा, या पक्षाचे ध्येय धोरण मी जेव्हापासून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवडी करताना आम्ही एक पद्धत ठरवलेली। महाराष्ट्राचे पदाधिकारी त्यांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही आमच्याकडे या, निश्चित आम्ही येऊ, कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही त्या निवडी करू। परंतु 2 दिवसापूर्वी आम्हाला कळालं की महाराष्ट्राच्या अध्यक्षाची निवड झाली, लोकसभा अध्यक्ष, प्रदेशाध्यक्षाला पण माहित नाही आणि साहेबांना पण माहित नाही। कुठल्याही जिल्ह्याची निवड करत असताना त्याच्यावर विचार करतो, काय पद्धत आहे। आम्ही काही कोणाला विरोध करत नाही, पण त्याची पद्धत काय की एखादा त्या जिल्ह्यातला कर्तबगार माणूस असेल, तो त्या भागामध्ये लोकांमध्ये समाजामध्ये वागत असेल, तो आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जात असेल, लोकांचे प्रश्न सोडवत असेल आणि तो सर्वात महत्त्वाचं पक्ष संघटन मजबूत करत असेल, अशा व्यक्तीला आम्ही त्या लोकसभेचा अध्यक्ष करतो। परंतु हे जेव्हा काही आमच्या कानावरती आलं त्याच दिवशी त्या ज्या काही निवडी होत्या त्या निवडीला मी स्थगिती दिली आहे। अशा निवडी मनमानी पद्धतीच्या या चालणार नाही। न्यायिक मार्गाने ज्या नेते आनंदराज आंबेडकर साहेबांनी आजपर्यंत माझ्यावरती जो काही विश्वास दाखवला, भैयाला साहेब भालेराव असतील, हे सगळे जुने मंडळी आहेत। आजपर्यंत मला आठवत नाही भैया साहेब भालेराव तुम्ही कोणाकडनं गाडीत तिकीट टाकून घेतले म्हणून।
शिवराम कांबळे साहेब जुने आहेत, त्यांनी बघावं कधी महाराष्ट्रभर अख्खा महाराष्ट्र फिरलो मी, पूर्ण महाराष्ट्र फिरलो, आजपर्यंत कुठल्या कार्यकर्त्याकडनं आम्ही गाडीमध्ये डिझेल टाकून घेतलं नाही. पण आनंदराज आंबेडकर साहेब याची कदर करत नाही. तुम्ही माणसं जोडा, माणसांना पक्षात आणा, पक्ष मोठा करा आणि तुमच्यातलीच माणसं सत्तेत बसा.